पण तुमच्या ज्या सामाजिक जाणीवा आहे सातत्यानं आणि त्या उघडपणे तुम्ही व्यक्त करत आलेल्या आहात दरवेळी, मकरंजी असतील, तुम्ही असतील, सामाजिक कामातून ते दिसतही आलंय, फक्त व्यक्त नाही झालं तर ते जमिनीवर दिसलं. पण जसं आंबेडकर म्हणतात की सत्तेशिवाय तुम्हाला तुमचा हक्क मिळू शकत नाही, त्या जाणीवांना योग्य रूप हे सत्तेशिवाय मिळणार नाही. आपण राजकारणात जावं, आपण राजकारणातून समाज परिवर्तन करावं किंवा स्थिती बदलावी असं कधी वाटत नाही? तू गेलास राजकारणात तर तुला तसंच राहता येईल का? कुठली जरी एक मिराजदारी पत्करलीस, कुठलं तरी एक हे, तुला ती साधन सुचिता त्यांचे जे कुठले आहे ते तुला पाळावे लागणार. आपला स्वभाव आपल्याला मनात येतं ते पटकन बोलून टाकण्याचा आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला तिथून हकलून लावतील, आपल्याला ते जमणार नाही. तर त्यातून काय करू शकतो की कोणालाही काही नाही बाबा, नमस्कार, हे काम करायचं. कुठल्याही पॉलिटिशियनला मी तुला सांगतो, अमित शहांकडे दिल्लीला गेलो होतो, FCRAचे त्या परदेशाहून जे पैसे मिळतात त्याचे. मी म्हटलं आम्हाला त्याचं जरा सर्टिफिकेट तुम्ही जर दिलं लवकर तर मला परदेशाहून जे कोणी मदत करू इच्छितात त्यांच्याकडनं. त्यांनी बोलवलं, बाबा इकडे रे, ती फाईल दिली, शाम तक होना चाहिए, आणि शाम तक झालं. गंमत अशी आहे, तुम्ही ज्यावेळी स्वतःसाठी काही मागत नाही ना त्यावेळी त्यातलं पारदर्शीपणा त्यांनाही कळत असताना रे. मला सांग अजून काय असावं माझ्याकडे, काय नाही मिळालं. इतका आनंदी आहे, इतकं छान आहे, सगळं सुंदर सुंदर मुलं आहेत, छान आहे. कधी कधी असं वाटतं की फक्त राजकारणामध्ये ते सातत्य राहिलं असतं ना. म्हणजे मी इथे एक साधा जनतेचा एक भाग म्हणून मला इथे बघत असताना की असं कसं असं वाटू नये. आणि ते कशामुळे झालं, काय झालं, कोणाचा अट्टहास होता, कोण कुठली माणसं आहेत, आपल्याला माहीत नाही का? सगळं आपल्याला माहिती आहे. मग जनता एकदा कधीतरी कुठेतरी इरेला पेटली आणि काहीतरी उगाचच काहीतरी अगोचर झालं तर कसं चालेल? मग त्यावेळी तुम्हाला, कारण हा इतका मोठा जथ्था आहे ना रे, किती कुठपर्यंत तू लोटशील मला इथे? त्याला काही मर्यादा असतील ना, कुठेतरी घुसमट आहे ना. नाही, घुसमट जी आहे ती विरोधक म्हणतो की लोकशाही संपुष्टात येते किंवा लोकशाहीवर इतका मोठा आघात आहे की लोकशाही संपून जाईल. तुम्ही ज्यावेळी सत्तेमध्ये असताना, विरोधक असताना तुम्ही जेवढे देशभक्त असताना तेवढे सत्तेमध्ये असताना तुम्ही नसता रे. जनतेची काळजी तुम्हाला ज्यावेळी विरोधी पक्षामध्ये असताना त्यावेळी फार असते, पण सत्ताधारी झाल्यानंतर तुमची ती काळजी कुठे विरून जाते ते मला कळत नाही. मला खरं सांगतो, मला आता परवा जे कायद्यामध्ये केलेले बदल, मला तुमचं काय मत आहे मला माहित नाही, पण मला अतिशय आवडलं. राष्ट्रद्रोहावरून देशद्रोह, हो, मला अतिशय आवडलं. मला छान काही गोष्टी छान घडतायत, मला त्याच्यावर लक्ष केंद्रित करणं जास्त आवडेल. हेही व्हायला पाहिजे, हेही व्हायला पाहिजे, ते व्हायला पाहिजे, पण हे झालंय ते छान आहे. तर ते झालंय ते छान पाहिजे. आपल्याकडे गोंधळ हा चाललेला काय, हे व्हायला पाहिजे, ते नाही झालेलं, ते झालं नाही. आता काही काल ते भाषणं, आता कोणाचं नाव घ्यावं नाही घ्यावं, काय भाषणामध्ये बोलतात, किती गलिच्छ शब्दांचा वापर केला जातो. गलिच्छ म्हणजे किती गलिच्छ, म्हणून मी शिव्या देत नाही अशातला भाग नाही, पण इथे बसल्यानंतर काही इथला एक प्रोटोकॉल आहे ना. आता हे लाईव्ह तुमचं टेलिकास्ट होते ना, इथे आता मी बोलत असताना फटकन मी काहीतरी माझ्या तोंडातून शिवी गेली, अगदी मी सहजपणे माझ्या घरात वावरत असताना किंवा काय असेल, पण तरीसुद्धा मला हे इथलं पवित्र आहे ते पाळायला पाहिजे ना. ते कधी तुम्ही करणार?